वाढत्या वयानुसार दररोज कोणते व्यायाम करावेत हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो। त्याचं कारण असं की वाढत्या वयानुसार आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल होत जातात। मग हळूहळू एक एक दुखणं सुरू व्हायला लागतं, अंगदुखी व्हायला लागते, सांधेदुखी, गुडघेदुखी व्हायला लागते, आपल्याला बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड असेल, वजन वाढणं, पोटाचा घेर, कमरेचा घेर किंवा मांड्याची चरबी, दंडाची चरबी हे वाढणं असेल, या सगळ्या समस्या हळूहळू सुरू व्हायला लागतात। कारण आपण आपल्या आहाराकडं, आपल्या व्यायामाकडं अजिबात लक्ष देत नाहीत। दिवसभर आपण आपल्याच नादात असतो वर्षानुवर्ष, आणि त्यामुळे वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करत बसण्यापेक्षा दररोज मी या व्हिडिओमध्ये सांगितलेला व्यायाम जर तुम्ही तुमच्या वाढत्या वयानुसार केला तर तुम्हाला आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी 100% मदत होणार आहे। एवढंच नाही तर तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य शास्त्रोक्त पद्धतीनं नैसर्गिकरित्या तंदुरुस्त राहण्यासाठी फायदा होणार आहे, तेही अगदी घर बसल्या, एक नया पैसा खर्च न करता, कुठल्याही जिमला किंवा क्लासला न जाता। विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, प्रत्येक स्टेप बारकाईनं समजून घ्या आणि दररोज हा व्हिडिओ लावून माझ्या सोबत, माझ्या समोर हे व्यायाम करायला सुरुवात करा। अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राइबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्र हो, आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त 12 दिवसामध्ये 12 योगासनं प्राणायाम या मालिकेमधला हा आजचा 8वा दिवस, आणि याच्याच मध्ये आपण ही सगळे व्यायाम बघणार आहोत। मित्र हो, हे सगळे व्यायाम प्रकार अतिशय सोपे आहेत। तुमचं वय किती असू द्या, वयवर्ष 40, 50, 60, 70च्या पुढे सगळ्यांनाच हे व्यायाम करायचे आहेत। लक्षात ठेवा, काही व्यायाम निवांत उभं राहून आहेत, काही व्यायाम निवांत बसून आहेत। सगळ्यात पहिल्यांदा आपण उभं राहून करूयात। वॉर्मअप आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा करायचा आहे। अशा पद्धतीनं जाग्यावरती आपल्याला कदम ताल करायचा आहे। हे बघा, गुडघे जेवढे उचलतील तेवढे वर उचलायचे आहेत आणि अशा पद्धतीनं हात माग पुढे घ्यायचे आहेत। कदम ताल, कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा। जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिट तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे। खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कोम की तो कोम पे लुटाए जा, कदम कदम बढ़ाए जा। सावकाश सावकाश, जेवढं तुम्हाला जमते तेवढं, फास्ट करायची गरज नाही, सावकाश, गडबड नाही, गोंधळ नाही। हे अशा पद्धतीनं तुम्ही अर्धा ते 1 मिनिट कदम ताल करायचा आहे। त्याच्यानंतर कदम ताल करत करतच आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीनं आपल्याला मागं पुढं हात करायचे। सावकाश, हाताचं आणि पायाचं कोऑर्डिनेशन खूप चांगलं होणार आहे। वाढत्या वयानुसार आपला तोल जाणं, चक्कर येणं, हे अशा पद्धतीनं बॉडीचा बॅलन्स खूप चांगल्या प्रकारे राहणार आहे याच्यामुळं। हे बघा, सावकाश, एक हात मागे, एक हात पुढे, एक पाय वर, एक पाय खाली, त्या अशा पद्धतीनं 10 वेळा 15 वेळा करा, मोजून करा। माझ्यासोबत मी जेवढं करतोय तेवढं करा, खूप चांगली मदत तुम्हाला होणार आहे। हे अशा पद्धतीनं आता आपल्याला काय करायचं आहे, हे अशा पद्धतीनं, हे बघा, खूप छान। 1 2 3 4 5 6, दुसरा कुठला व्यायाम नाही केला तरी चालेल। रोज फिरायला, चालायला 5-5, 6-6 किलोमीटर नाही गेलं तरी चालेल। 7 8 9 10, राईट लेफ्ट फक्त वळायचं, काय नाही, सावकाश, जमेल तेवढंच करायचं तुम्हाला। जास्त ओढाताण होईल, दुखेल असं करायचं नाही, पण हा व्यायाम तुम्हाला रिफ्रेशिंगच करणार आहे। हे बघा, खूप छान। आता काय करायचं तुम्हाला, हे अशा पद्धतीनं वर हात, एक हात वर, एक हात खाली, खूप छान। झटका द्यायचा नाही, हळूहळू, सावकाश, खूप छान, सावकाश करायचे। पाय हलवायचा, सोडायचा नाही, हलकासा दम लागेल, लागू द्या। सगळ्या शरीरातले अवयव एकदम ठणठणीत राहण्यासाठी मदत होणार आहे, रक्ताभिसरण सुधारणार आहे। हे बघा, हार्मोनल बॅलन्स चांगला राहणार आहे, मानसिक आरोग्य चांगलं सुधारणार आहे, मूड चांगला राहणार आहे। दिवसभर कधी थकवा, अशक्तपणा, आळस, सुस्ती वाटणार नाही, उदासी वाटणार नाही। हे अशा पद्धतीने आता काय करायचंय, पाय चालूच ठेवायचे, थोडं जागेवरती
अशा पद्धतीने करायचं. है 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 है. खूप मस्त आहे. असं केलं की त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, अशा पद्धतीनं हात समोर करायचे. 10 वेळा मुठबंद चालू. 1 2 3 4 5 6 7 8 9 अंगठामध्ये घ्यायचा आहे 10. व्हेरी गुड. आता काय करायचं आहे, मूठ 10 वेळा उलट सुलट गोल फिरवायचे. पाय चालू सावकाशपणे, जास्त गडबड नाही. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उलट 1 2 3 4 5 6 कदम चालू बारीक. 6 7 8 9 10. खूप छान. आता काय करायचं, चालत चालतच आपल्याला हात झटकाट देत असे 10 म्हणेपर्यंत. 1 2 3 4 5 6 7 8 ढिले सोडायचे, हातान झटकायचे. 9 10 अग ग ग ग ग इंच चावला, अग ग ग ग ग इंच चावला. हे अशा पद्धतीने. हे झालं की आता आपल्याला पुढची स्टेप काय करायची, अशा पद्धतीनं हात पसरायचे, त्याच्यानंतर असे करायचे आणि गोल फिरवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्या उलट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर थोडंसं खाली आणायचं, खाली करायचं. दोर खेळल्यासारखं दोर खेळायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उलट 1 2 खूप मजा आहे. 3 4 5 6 7 8 9 10. आता काय करायचं, पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं, जास्त नाही. कमरेवरती हात ठेवायचे आणि उजवीकडे डावीकडे 10 वेळा तुम्हाला डुलायचे, झुकायचे. 1 2 सावकाश, 3 शक्य तितकं, 4 5. असं केल्यानंतर इकडं पूर्णपणे स्ट्रेच मिळाला पाहिजे. असं केल्यानंतर इकडं पूर्ण स्ट्रेच मिळेल. 6 मानपाट सरळ. 7 8 9 10. खूप छान. आता पुढं करायचं आहे, पुढं मागं. 1 2 3 4 शक्य तितकं, 5. मानेचा काय त्रास असेल तर सावकाश, कमरेचा काय त्रास असेल तर सावकाश, मणक्याचा त्रास असेल तर सावकाश. 7 8 सावकाश करायचे. 9 10. 1 2 3 4 5 6 7. मोकळं फटक झालं पाहिजे. 8 9 10. त्याच्यानंतर खांद्यावरती अशा पद्धतीनं बोटं ठेवायची आणि आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीनं डान्स करत करत एक पाय वर खाली, एक पाय खाली, अशा पद्धतीनं हात गोल फिरवायचे. 1 2 3 4 5 6 सावकाश, 7 8 9 10. त्याच्यानंतर उलट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खूप छान. त्याच्यानंतर पायामध्ये अजून थोडंसं अंतर घ्यायचं, हात असे पसरायचे. आता आपल्याला काय करायचं आहे, एक तळवा वर आणि एक तळवा खाली, अल्टरनेट. बघा 1
2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 खांद्याला पिळायचे शक्य तितका 17 18 19 20 खूप छान. आता काय करायचं आपल्याला असंच उभं राहायचं पायामधलं अंतर कमी करायचे हात जे आहेत एकमेकाला लॉक करून घ्यायचे हे अशा पद्धतीनं आणि आपल्याला काय करायचं टाचा वर करायच्या टाचा वर करताना हात वर करायचा आहे लांब श्वास घेऊन घेतलेला श्वास सोडत सोडत परत पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे टाचा पण खाली करायचा आणि हात पण खाली करायचे बघा 1 2 3 हात घ्या फक्त तुम्ही पहिल्यांदा 4 त्याच्यानंतर पूर्ण शरीर 5 6 7 वर पिळायचा 8 9 आणि 10 खूप छान. त्याच्यानंतर कमरेवरती हात ठेवून आपल्याला पायातलं थोडंसं अंतर कमी करायचे आणि गोल फिरायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 माझ्याबरोबर करताना बोर होणार नाही तुम्हाला उलटा आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 खूप छान. कॉप त्यानंतर आपल्याला काय करायचंय आनंदाचा श्वास घ्यायचा आहे लांब श्वास घेत घेत आपल्याला हात मागे घ्यायचेत आणि त्याच्यानंतर आपल्याला हात पुढे घेऊन पाठीमागे ढकलून श्वास सोडायचा आहे बघा आनंदाचा श्वास 1 2 3 4 5 6 7 8 9 10 खूप छान. आता काय करायचंय एक पाय पुढे घ्यायचा आहे आपल्या हाताची घडी पाठीमागं बांधायची अशा पद्धतीनं बघा आणि तुम्हाला काय करायचंय पुढं मागं झुकायचंय 10 वेळा 1 2 सावकाश करायचे 3 4 5 मानपाठ सरळ ठेवायचे 6 7 8 9 खूप छान 10 त्याच्यानंतर हा पाय पुढे घ्यायचा 1 2 3 सावकाश जेवढं शक्य तेवढं पुढं 4 जेवढं शक्य तेवढं पाठीमाग 5 6 7 8 9 10 खूप छान. आता पुढचा प्रकार काय आहे आपल्याला पाय उचलून गोल पाठीमागे ठेवायचा आहे पुन्हा जागेवरती यायचं असं 10 वेळा 1 बघा 2 3 4 5 6 हिप रोटेशन 7 8 कमरेचा खुबा मोकळा होईल 9 10 तुम्हाला असं उभं राहता येत नसेल तुम्ही भिंतीचा वगैरे सपोर्ट घेऊन सुद्धा असं करू शकता हे अशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 त्याच्यानंतर विरुद्ध पायाचं करून दाखवतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 खूप छान. त्यानंतर काय करायचं आपल्याला लांब श्वास घेत हात वर करायचेत
आणि हात वर केल्यानंतर घेतलेला श्वास सोडत आपल्याला खाली झुकायचे. पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं बघा. आता खाली सोडला मी श्वास, लांब घेत परत वर उचलणार. 3 4 5 6 7 8 9. आता काय करायचं आपल्याला, हात समोर धरायचे अशा पद्धतीनं, पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय आणि आपलं सीट जे आहे ते बाहेर काढायचंय. जेवढं शक्य होईल तेवढं खाली झुकायचा प्रयत्न करायचा, बसायचा प्रयत्न करायचा. 1 2 सावकाश, 3 4 5 गुडघ्यावर ताण येऊ द्यायचा नाही, मागं झुकायचं. 6 7 8 9 10. खूप छान. तर हे झाले उभं राहून करण्याचे. आता निवांत बसून करण्याचे व्यायाम आहेत. कशा पद्धतीने करायचे, अशा पद्धतीनं बसा. एका पायाचीच मांडी घाला, दुसरा पाय जो अशा पद्धतीने ठेवा, त्याच्या मिचकी खाली अशा एका हाताने धरा, मानपाट सरळ ठेवा आणि ह्या पायाला काय करायचे तुम्हाला, गोल फिरवायचे 10 वेळा. 1 2 3 4 5 सावकाश, 6 7 8 9 10. उलट 1 2 3 4 करा, 5 रामकृष्ण हरी म्हणायचे, 6 7 8 9 10. त्याच्यानंतर हा फोल्ड करा आणि ह्याने करा बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्या उलट 1 2 3 4 सावकाश, 5 6 7 8. रोज फक्त 20 मिनिट द्या. 9 10. आता काय करायचं आपल्याला, अशा पद्धतीनं बसायचंय, पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय आणि आपले हात अशा पद्धतीने टेकवायचे, पाठ सरळ ठेवायची, मान सरळ ठेवायची आणि पाय आपल्याला उजवीकडे डावीकडे दोन्ही पाडायचे आहेत बघा. 1 2 हा गुडघा ह्या टाचेला लागला पाहिजे. 3 4 सावकाश, 5 6 7 8 9 10. खूप छान. तुम्ही जास्त वेळ करू शकता, 15 वेळा करा, 20 वेळा करा, तुमच्या शरीराच्या सहनशक्तीनुसार तुम्ही करा, तुम्हाला असणाऱ्या वेळेनुसार करा. वेळ तर महत्वाची आहेच. स्वतःसाठी जर वेळ काढला तर आयुष्यभर आपलं शरीर आपल्याला साथ देतं, आपण आजारी पडत नाहीत, आपले पैसे वाचतात, वेळ वाचतं, शरीराचं मनाचं कुटुंबाचं नुकसान जे होणार आहे ते वाचतं. माऊली फक्त तुम्हाला हे दररोज औषध समजून करायचंय, हे लक्षात ठेवा. आता काय करायचंय आपल्याला, सुखासनामध्ये बसायचंय, हात आपले जे आहे ते गुडघ्यावरती ठेवायचे, मानपाठ सरळ आणि मान उजवीकडे डावीकडे. 1 2 3 4 5 सावकाश, 6 7 8 9 10. आता मागं पुढं 1 2 3 सावकाश करा, 4 5 6 फक्त मान खांदे नाही, 7 8. दिवसभर एकाच ठिकाणी बसून मोबाईल बघणं, लॅपटॉप बघणं ह्याच्यामुळे तुम्हाला जो मानेचा मणक्याचा त्रास होतो तो कमी होतो. 9 आणि 10. त्याच्यानंतर काय करायचे, फक्त मान आपल्याला पुढं मागं करायची, खांदा पुढं मागं करायचा नाही, हलवायचा नाही बघा. 1 2 3 4 5 6 मानेच्या स्नायूवर लक्ष द्यायचं, मणक्याकडे लक्ष द्यायचं. 8 9 10 11. छान वाटतंय. 11 12 13 14
15 16 17 18 19 20. खूप छान. त्याच्यानंतर मान आपल्याला डुलवायची. 1 2 3 4. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय, सुट्टी मिळेल काय. भोलानाथ 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 भोलानाथ. हे अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. हे बघा, लहानपणी आपण ही गाणी ऐकली, हे सगळे व्यायाम केले, पण आपण विसरून गेलो. हे अशा पद्धतीने हे झालं. त्याच्यानंतर काय करायचंय, अशा पद्धतीनं कानाच्या बाजूला हात धरायचे आणि आपला कान तिकडं उजवीकडे डावीकडे टच करायचा प्रयत्न करायचा. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. खूप छान. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, पाय पसरायचे निवांत. आणि आता हे शेवटचे व्यायाम आहेत. हाताला अशा पद्धतीने टेकवायचे आणि आपले जे पायाचे चवडे आहेत ते आपल्याला पुढे मागे करायचे 10 वेळा. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर पायाची बोट आत बाहेर करायची, फक्त बोट. 1 2 पायावर फोकस करा. 3 4 5 6 7 8 9 10. खूप छान. आता काय करायचंय, गोल फिरवायचे, उलट सुलट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर इकडून 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता काय करायचं, आपल्याला मिस्की डान्स करायचा अशा पद्धतीने. खूप छान. मांड्याच्या कडक झालेल्या आहेत, पिंढऱ्या कडक झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये नरमपणा नाहीये, आखडून गेलेले आहेत, त्या ढिल्या होण्यासाठी मदत होईल. सावकाश सावकाश, एक पाय वर एक पाय खाली, अशा पद्धतीने 10 वेळा. 1 ददरिंग डांग चिंग ददरिंग डांग ददरिंग डांग ददरिंग डांग ददर तनक तनक डांग टिकनक ददर तनक तनक डांग टिकनक ददर तनक तनक डांग टिकनक डंग डंग चिकनक डंग डंग चिकनक डंग डंग चिकनक डंग डंग चिकनक ददर ददर डंग डंग चिकनक. अशा पद्धतीनं हे सगळे व्यायाम जर तुम्ही दररोज फक्त 20 मिनिटासाठी केले तर तुम्हाला विशेष कुठला व्यायाम करायची गरज नाही, कुठल्या क्लासला जिमला जायची अजिबात गरज नाही. फुकटमध्ये तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होणार आहे. हा व्यायाम चालू असताना माझ्यासोबत कुणी कुणी हा व्यायाम करून बघितला, त्यांना कसं वाटलं, आणि आजपासून हा व्यायाम आपल्या स्वतःसाठी करायला कोण कोण सुरुवात करणार आहे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. या व्हिडिओला तुम्ही 10 पैकी किती मार्क देणार हे देखील आम्हाला सांगा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे हे आम्हाला कळवायला विसरू नका.
तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवण्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील घर बसल्या हे सगळे व्यायाम करून फिट राहता येईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.